अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामला पाहत असाल तर AGR विठ्ठल दुधाटे सर्च करा यूट्यूबला आणि त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करा. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबलाच पाहत असाल आणि नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला क्रॉप सायन्सचे स्पेशल क्लासेस करायचे असतील तर तुम्ही दुधाटे अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, त्याची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे खाली. आणि तिसरी गोष्ट, आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर सर्च करा, त्या ठिकाणी जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व प्रकारचे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करू. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे पॅडी. पॅडी हा टॉपिक एक्झाममध्ये 8 मार्काला कंपल्सरी विचारला जातो. तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या क्रॉप सायन्समधला, क्रॉप सायन्स पेपर फर्स्टमधला. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण त्याचा लाभ होईल. तर सर्वात पहिल्यांदा पॅडी म्हणजे काय? पॅडीचं लोकल नेम आहे साळ, भात किंवा धान, अशा वेगवेगळ्या नावाने पॅडीला ओळखलं जातं. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा आणि त्याची फॅमिली आहे ग्रामिनी. तुम्हाला माहितीच आहे बॉटॅनिकल नेममध्ये 2 जे नाव आहेत, फर्स्ट वन इज जीनस अँड सेकंड वन इज स्पेसिस. दोन्हीला सेपरेट अंडरलाईन करायचं. आणि ओरिजिन त्याचा उगम कुठे झाला? त्याचा उगम झाला साऊथ अँड साऊथ ईस्ट आशिया या ठिकाणी पॅडीचा उगम झाला. ठीक आहे. नेक्स्ट, तर ह्या इमेजमध्ये आपण पाहू शकता की पॅडीची पॅडी ग्रेन आपण ज्याला म्हणतो त्याची इमेज आहे. नेक्स्ट, युजेस. तर आता पाहू आपण की पॅडी कशामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. तर आपल्या जगामध्ये जवळपास 60% पॉप्युलेशन काय करतं? राईस कन्झ्युम करतं ॲज अ फूड. It contains carbohydrates, proteins, fats, minerals and vitamins. Rice bran contain 18 to 20% edible oil. ठीक आहे. त्यानंतर पॅडी स्ट्रॉ इज यूज्ड ॲज मॅन्युरिंग, मल्चिंग, पडलिंग मटेरियल ॲज वेल ॲज दॅटचिंग मटेरियल ऑफ हट्स. वेगवेगळ्या कामासाठी आपण त्याला वापरतो, मल्चिंग करण्यासाठी वापरतो किंवा आपण त्याचं मॅन्युअर म्हणून, खत म्हणून सुद्धा त्याचा आपण उपयोग करतो. हस्क इज यूज्ड ॲज फ्युअल अँड फॉर मेकिंग लाईट वेट ब्रिक्स, त्याच्यासाठी पण आपण त्याचा वापर करतो. राईस ब्रॅन, पॅडी हस्क अँड स्टॉक यूज्ड ॲज अ फॉडर फॉर कॅटलसाठी फॉडर म्हणून सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. त्यानंतर इट इज यूज्ड फॉर पॅकिंग, रायपनिंग ऑफ फ्रूट्स अँड ॲग्रोनॉमिकल प्रोडक्ट्स. Inferior quality of rice, broken rice is used as a poultry feed. आपण त्याचा पोल्ट्री फीड म्हणून सुद्धा वापर करतो. राईस बाय प्रोड्यूस लाईक मुरमुरा, आपण त्याचा मुरमुरे म्हणून सुद्धा वापर करतो. त्यानंतर लही म्हणून सुद्धा वापर करतो किंवा आपण पोहा तर जवळपास सगळ्यांचा फेवरेट आहे. त्यानंतर राईस ग्रेन हॅव इम्पॉर्टंट प्लेस इन सेरेमनीजमध्ये, समजा लग्न आहेत किंवा कुणाचा साखरपुडा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण वेगवेगळ्या फंक्शनसाठी राईस आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करतो. किंवा बर्थ आहे, मॅरेज आहे, फर्नेल्स आहेत किंवा रिलिजियस फंक्शन, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. नेक्स्ट, क्लायमेट. आता आपण पाहूया पिकासाठी क्लायमेट कशा प्रकारचं लागतं. आणि क्लायमेटमध्ये तुम्हाला आता सांगतो की क्लायमेटमध्ये कधीही 3 पॉईंट सर्वात महत्त्वाचे असतात, 3 ते 4 पॉईंट. त्यामध्ये फर्स्ट वन इज ते पीक ट्रॉपिकल आहे का सब ट्रॉपिकल आहे का टेम्परेट आहे. त्यानंतर त्या पिकाला लागणारं टेम्परेचर रेंज, किती डिग्री सेल्सिअसमध्ये त्याचं टेम्परेचर लागणार आहे. त्यानंतर ते पीक त्याला रेनफॉल कशा प्रकारचा लागतो. हे 3 पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर पाहू मग आपण आता पॅडीसाठी कशा प्रकारचं क्लायमेट लागतं. पॅडी ग्रोन इन वाईड रेंज ऑफ क्लायमेट.
किंवा आणि ते ट्रॉपिकल क्रॉप आहे आणि त्याचबरोबर ते सब ट्रॉपिकल किंवा टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा घेतलं जातं आणि त्याला टेम्परेचर रेंज लागते 20 to 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रेंज लागते त्याला आणि त्याचा रेनफॉल आहे 1000 मिलीमीटर. ठीक आहे. सॉईल, आता या पिकासाठी सॉईल कशा प्रकारचे लागते? ॲल्युअल सॉईल लागते या पिकासाठी. इन महाराष्ट्र पॅड इज ग्रोन इन व्हरायटी ऑफ सॉइल्स. वेगवेगळ्या सॉईलमध्ये ग्रो केलं जातं महाराष्ट्रामध्ये. इट इज ग्रोन ऑन खार लँड इन कोस्टल सलाइन रिजन्स. इट्स कल्टिवेशन इज रेस्ट्रिक्टेड टू द लॅटरॅटिक सॉईल अँड साऊदर्न कोकण अँड बेसल्ट सॉईल इन अ मावळ अँड घाट रिजन्स. या पिकाचं रेस्ट्रिक्ट केलं जातं. काय रेस्ट्रिक्ट केलं जातं? लॅटरॅटिक सॉईल त्याला चालत नाही. जे साऊथ कोकण रिजनमध्ये आहेत त्या ठिकाणची सॉईल त्याला अजिबात चालत नाही आणि त्या पिकासाठी pH लागतो 5.5 to 7. ठीक आहे. इट प्रेफर्स ॲसिडिक कंडिशन. ॲसिडिक कंडिशनमध्ये व्यवस्थित ग्रो होतं. मेथड ऑफ कल्टिवेशन, आता या पिकाची लागवड कशी करायची त्याच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत ते पाहून घेऊ आपण. फर्स्ट मेथड इज ड्राय कल्टिवेशन, सेकंड वन इज सेमी ड्राय कल्टिवेशन, थर्ड वन इज वेट कल्टिवेशन अँड फोर्थ वन इज इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. ठीक आहे. या वेगवेगळ्या मेथड आहेत कल्टिवेशनच्या. या एक्झाममध्ये 2 मार्कासाठी विचारल्या जातात. या चारपैकी एक कुठलीही विचारते. आता वन बाय वन आपण पाहू. फर्स्ट वन इज ड्राय कल्टिवेशन. आता या ड्राय कल्टिवेशनमध्ये काय होतं? ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात पाऊस होतो किंवा पाऊस पडतच नाही त्या ठिकाणी आपण ही मेथड अडॉप्ट करतो. इन दिस मेथड फील्ड आर फ्लोड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. याच्यामध्ये काय केलं जातं की जे मागचं पीक आहे ते हार्वेस्ट केल्या केल्या आपण काय करतो लगेच नांगरणी करतो किंवा समरच्या नंतर आपण ते करत असतो. सीड इज सोन टू अ ग्रेटर डेप्थ बाय डिबलिंग बिहाइंड बाय प्लो और ड्रिलिंगच्या साहाय्याने किंवा प्लोच्या मागच्या साईडला आपण काय करतो सीड ड्रॉप करतो. ड्रिलिंग इज इन लाईन्स हेल्प्स इन प्रॉपर इस्टॅब्लिशमेंट ऑफ प्लांट्स अँड ऑल्सो फॅसिलिट इंटर कल्टिवेशन. ड्रिलिंग या जर मेथडनं आपण पेरणी केली तर काय होतं की आपले इंटर कल्टिवेशन ऑपरेशन्स म्हणजे काय तर आपल्याला त्यामध्ये विडिंग करता यायला सोपं जातं. ठीक आहे. नेक्स्ट सेमी ड्राय कल्टिवेशन. आता हे सेमी ड्राय कल्टिवेशन काय याच्यामध्ये काय असतं? इट इज कॉल्ड ॲज सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ क्रॉप पासेस अंडर ड्राय अँड सम अंडर वेट कंडिशन. सेमी ड्रायमध्ये काय असतं की काही काळ पाऊस पडतो आणि काही काळ पाऊस पडत नाही. समजा सुरुवातीला पाऊस पडला जून जुलै ऑगस्टमध्ये आणि त्यानंतर पाऊस नाही पडला 2-3 महिन्यानंतरचे तर ती कंडिशन म्हणजे काय सेमी ड्राय कल्टिवेशन. द रेन वॉटर इज imposed when crop is about 1.5 to 2 month old and when water gets accumulated to the depth of 10 to 15 centimeter by the end of June, July and the field is worked by giving shallow plowing. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस लागतं त्या पिकासाठी. This method helps in suppressing the weed growth and the thinning as well as interculturing. त्यामुळे काय होतं की पिकाची ग्रोथ चांगली होते आणि वीडची ग्रोथ आहे का ती सप्रेस होते म्हणजे ती होत नाही. इन शॉर्ट इन दिस सिस्टीम द क्रॉप थ्राइव्स ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड्स. म्हणजे जे काही मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरवर ते पीक टिकून राहतं. नेक्स्ट वेट कल्टिवेशन. यामध्ये भरपूर पाणी पडतं. इन दिस सिस्टीम लँड इज फ्लोड थ्रूली बाय द पडल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर इन द फील्ड. यामध्ये जे जमीन असते त्यामध्ये 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत ते काय असतं ते वॉटर त्यामध्ये स्टॅग्नेटेड राहतं आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये आपण त्या ठिकाणी स्टँडिंग वॉटर इन द फील्ड. सीडलिंग आर रेज्ड इन नर्सरी. नर्सरीमध्ये आपण सीडलिंग रेज करतो म्हणजे सुरुवातीला एक वेगळ्या फील्डमध्ये आपण काय करतो त्या ठिकाणी सोईंग करतो आणि त्या ठिकाणी काय करतो आपण 15 दिवसाच्या नंतर काय ट्रान्सप्लांट करतो मेन फील्डला. इन सच कॉज सीड्स आर सोक्ड इन वॉटर फॉर स्प्राउटिंग. त्यामध्ये आपण काय करतो वॉटरमध्ये सीडला सोक करतो आदल्या दिवशी
द स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्टेड डायरेक्टली इन द पडल्ड फील्ड. त्यानंतर आपण काय करतो, असं हाताच्या साहाय्याने शिंपडतो किंवा ते लावतो आपण त्या ठिकाणी. ट्रान्सप्लांटिंग मेथड हॅज व्हेरियस ॲडव्हान्टेज. यामध्ये काय होतं की कोणते कोणते ॲडव्हान्टेज आहेत याच्यामध्ये. प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड सीड रेट रिक्वायर्स इज कम्पॅरेटिव्हली लेस दॅन द अदर मेथड. ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे काय पहिल्या वेगळ्या फील्डवर आपण काय केलं, सुरुवातीला छोट्या फील्डमध्ये ते ग्रो केले, त्यानंतर 15 दिवसाचं झाल्यानंतर काय केलं आपण मेन फील्डला ट्रान्सफर केले. यामुळे काय होतं की एक सीड रेट कमी लागतो. अँड फार्मर गेट सफिशियंट टाईम फॉर लँड प्रिपरेशन. लँड प्रिपरेशनसाठी जो टाईम लागतो तो त्यांना सफिशियंट भेटतो. आणि त्यानंतर वीड आर बरीड ऑन द टाईम अँड फर्डलिंग अँड गेट्स कंट्रोल. त्यामुळे काय होतं की वीड्स जे आहेत ना ते बरीड होतात, म्हणजे ते नष्ट होतात. लॉसेस ड्यू टू द पेस्ट अँड डिसीज आर मिनिमाइज्ड बाय ॲडिक्वेट कंट्रोल मेजर इन द नर्सरीज. यामुळे काय होतं की जे लॉसेस होणारे असतात ते पेस्ट आणि डिसीजच्या अटॅकमुळे ते कंट्रोल होतात. नर्सरीज वेन द ग्रोन इन द ॲडव्हान्स फॅसिलिटी टाइमली ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये ग्रो करतो त्यानंतर आपण काय करायचं, वेळेवर त्याचं ट्रान्सप्लांटिंग केलं तर त्याचा आपल्याला योग्य प्रमाणात फायदा होतो. आणि आता नेक्स्ट आहे जी इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड ऑफ कल्टिवेशन. ही जास्तीत जास्त वेळा एक्झाममध्ये विचारली जाते. दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ acquired water supply and where the farmers can adopt plant protection practices. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर सप्लाय व्यवस्थित आहे आणि त्या ठिकाणी प्लांट प्रोटेक्शनचे जे प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे फवारणी वगैरे ते व्यवस्थित घेतले जाते, त्या ठिकाणी आपण किंवा ज्या ठिकाणी आपण फर्टिलायझर डोस जास्त वापरतो इन्क्लुडिंग क्रॉप प्रोडक्शनसाठी. आणि ह्या मेथडचे काही फीचर आहेत, ठीक आहे, ते पाहून घेऊ आपण. सीडलिंग आर सोन इन अ रेज्ड बेड. रेज्ड बेड म्हणजे कसं असतं, बेड जो असतो ना अशा प्रकारचा असतो, एक खाली वर. त्या ठिकाणी म्हणजे काय असतं की वरचा जो असतो ना, वरचा लेअर, त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या ठिकाणी आपण बेडवर आपण त्याची हे करतो, लागवड करतो. सीड रेट निडेड इज लेस. या ठिकाणी काय करतो, सीड रेट कमी लागतो. द क्रॉप इज मॅन्युअर्ड हेविली. 3 to 4 seedlings are transplanted at each spot in a row. काय करायचं, 3 ते 4 सीडलिंग काय करायचे आपण ट्रान्सप्लांट करायचे प्रत्येक रोमध्ये. इट फॅसिलिट इंटरकल्चरिंग ऑपरेशन्स. यामध्ये काय होतं की इंटरकल्चर ऑपरेशन म्हणजे विडिंग वगैरे आपण व्यवस्थित प्रमाणामध्ये करू शकतो. नेक्स्ट, प्रिपरेटरी टिलेज. आता प्रिपरेटरी टिलेज म्हणजे काय आहे, लागवड करताना सुरुवातीला कशा प्रकारे जमिनीची मशागत वगैरे करायची. तर यामध्ये वेगवेगळं आहे. तर ड्राय अँड वेट कल्टिवेशन मेथड 2 प्रकारच्या आहेत. इन ड्राय मॅनेजमेंट सिस्टीम लँड इज प्रिपेअर्ड इन द सेम मॅनर ॲज फॉर ॲज सिरियल क्रॉप. म्हणजे बाकीच्या ज्या पिकासाठी आपण जसं लँड प्रिपेअर करतो तसंच जे रेनफडमध्ये आपण पॅडी लागवड करणार त्यासाठी करायचं. पण या ठिकाणी काय आहे, वेट सिस्टीममध्ये काय करायचं, लँड इज फ्लोटेड अँड प्रिपेअर्ड इन सबमर्ज्ड सॉईल. इन बोथ सिस्टीम द चीप कल्टिवेशन प्रॅक्टिस आर द समर प्लोईंग अँड द रिसिप्ट ऑफ द रेन रिपीटेड हारोईंग. त्यामध्ये दोन्ही ठिकाणी तसंच करायचं. सुरुवातीला एक डीप प्लोईंग करायची, त्यानंतर 2 ते 3 क्रिस क्रॉस हॅरोईंग्स करायच्या. आणि कंपोस्ट ऑर FOM इज ॲडेड बिफोर द लास्ट हारोईंग. शेवटचे जे हारोईंग करणार आहोत आपण करणार पाळी घालणार आहोत त्या ठिकाणी आपण काय करायचं, FOM ॲड करायचं त्याच्या अगोदर लास्ट प्लोईंगला आणि हॅरोईंगसाठी. आणि परफेक्ट लेवलिंग इज इसेन्शियल इन बोथ द सिस्टीम. दोन्ही सिस्टीममध्ये परफेक्ट लेवलिंग खूप महत्त्वाची. सोईंग. आता या पिकाचं सोईंग टाईम काय. आता याच्यामध्ये कशा आहेत, 4 प्रकारच्या वेगवेगळ्या सोईंगच्या त्या हे आहेत, सीझन आहेत. फर्स्ट वन इज हाऊस ऑर ॲडमन पॅडी. हे जे प्रकार आहे पॅडीचा ते आपण काय करतो, मे ते जून दरम्यान त्याची आपण सोईंग करतो. अमन ऑर विंटर पॅडी ही जी मेथड आहे ती आपण जुलै टू ऑगस्ट दरम्यान आपण त्याची पेरणी करतो. त्यानंतर बोरो ऑर स्प्रिंग पॅडी ही पॅडी आपण डिसेंबर टू जानेवारी दरम्यान त्याची लागवड करतो आपण. आणि त्यानंतर आपण समर पॅडीमध्ये कसं आहे, त्याच्या आपण काय करतो, फेब्रुवारी टू मार्च या महिन्यामध्ये आपण त्याची पेरणी करतो. सीड रेट
आता या पिकासाठी सीड रेट किती लागतो? सीड रेट आता वेगवेगळा सीड रेट असते, 4 प्रकारच्या मेथड आहेत, त्या 4 मेथडसाठी वेगवेगळा सीड रेट लागतो. जर आपण ट्रान्सप्लांटिंगनं जर लावलं तर 25 to 40 kg पर हेक्टर एवढा सीड रेट आपल्याला लागतो. आणि जर आपण डिबलिंग या मेथडनं जर केलं तर आपल्याला लागतो 50 to 60 kg पर हेक्टर एवढा सीड रेट आपल्याला लागतो. ड्रिलिंग जर आपण ड्रिलिंग या मेथडनं जर केलं तर 60 to 70 kg पर हेक्टर एवढा सीड रेट आपल्याला लागतो. आणि जर आपण ब्रॉडकास्टिंग या मेथडनं जर केलं तर 80 ते 100 kg पर हेक्टर. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, तर हाताने शिंपडणं. सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. आता सीड कसं सिलेक्ट करायचं ते पण महत्त्वाचं आहे ना. सीड सिलेक्ट करणं, जर आपण व्यवस्थित सीडच सिलेक्ट नाही केलं तर आपलं उत्पन्न कसं होईल? त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार पडतील, पेस्ट पडतील आणि सगळं नुकसान होऊन जाईल आपलं. त्याच्यासाठी आपण सीड व्यवस्थित सिलेक्ट करायचे. सीड शुड बी डिसीज फ्री. ठीक आहे, आता आपण पाहू मग सीड कसं सिलेक्ट करायचं. सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द हाय यील्डिंग व्हरायटीज. जास्त उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी ज्या आहेत ना त्याच्यापासून आपण सीड सिलेक्ट करायचं. इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. स्वच्छ असलं पाहिजे आणि त्याची उगम क्षमता जास्त असली पाहिजे. इट शुड बी सोक्ड इन 1% KCI सोल्युशन फॉर 12 hours. KCI सोल्युशनमध्ये आपण 12 तासासाठी ते सोक करायचं. त्यानंतर काय करायचं, त्यामुळे काय होतं की जर्मिनेशन इम्प्रूव्ह होतं आणि फिगर पोटेन्शियल त्याचं वाढतं. द सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राईन सोल्युशनमध्ये सुद्धा आपण ट्रीट करू शकतो. फॉलोड बाय ट्रीटमेंट विथ द सोल्युशन ऑफ क्युपरसन यानं सुद्धा आपण करू शकतो. पेरेनॉक्स और कॅप्रावेट फॉर 10 to 15 minutes. दिस विल प्रिव्हेंट द अटॅक ऑफ ब्लास्ट अँड प्लाइट डिसीज. हे 2 डिसीज जे आहेत ना ते आपण कंट्रोल करू शकतो असं जर आपण केलं तर. द अटॅक ऑफ बॅक्टेरियल लीफ ब्लाइट अँड कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटिंग पॅडी सीड विथ मिक्स्ड सोल्युशन ऑफ स्ट्रेप्टोसायक्लिन अँड वेटेबल सेरेसन. यामध्ये जर आपण केलं तर लीफ ब्लाइट आपण प्रिव्हेंट करू शकतो. किंवा आपण त्याचबरोबर काय करतो, आपण हॉट वॉटर ट्रीटमेंटसुद्धा त्याला देऊ शकतो 52 ते 54 डिग्री सेल्सिअसला अर्ध्या तासासाठी. आता आपण नर्सरीमध्ये कसं सीड हे करायचं. ठीक आहे, तर द लँड फॉर नर्सरी इज प्लोड ट्वाइस ड्युरिंग समर सीझन. 2 वेळेस आपण काय करायचं, लँड प्लो करायची अँड इज देन पडल्ड बाय द ड्युरिंग गिविंग 3 to 4 फ्लोईंग्स. 3 ते 4 फ्लोईंग्स केल्यानंतर 5 to 6 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये आपण काय करायचं, वेल डिकम्पोज कंपोस्ट ॲड करायचं 10 tons पर हेक्टर. और ग्रीन लिप मॅन्युअरसुद्धा आपण त्या ठिकाणी ॲड करू शकतो ॲट द रेट ऑफ 8 to 10 tons पर हेक्टर. आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल करायची फील्ड. त्यानंतर डिवाइड इंटू स्मॉल बेड्स तयार करायचे 1 meter विड्थ अँड सुटेबल लेंथ. 1/2 meter वाईड चॅनल आर यूज्ड ॲज फॅसिलिट ड्रेनेज. स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्टेड इन द फील्ड. त्यानंतर आपण काय करायचं, सीडला ब्रॉडकास्ट करायचं, हाताने शिंपडायचं. बेस्ड ऑन द सीड साईज द सीड रेट मे बी 350 ते 450 kg लागू शकतो एका नर्सरीसाठी. The seedling obtained from 1 hectare nursery are sufficient for planting 10 to 12 hectare of land. या जर आपण मेथडनं जर आपण सीड जर वापरले नर्सरीमध्ये तर आपल्याला 10 ते 12 हेक्टरसाठी जो सीडलिंग लागणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणाहून पुरवठा होऊ शकते. द स्पेसिफिक डोस ऑफ फर्टिलायझर इज गिविंग डिपेंडिंग अपॉन द फर्टिलिटी स्टेटस. ठीक आहे. नेक्स्ट ड्राय नर्सरी. जर आपल्याला ड्राय नर्सरीमध्ये जर सीडलिंग तयार करायचे तर त्यासाठी आपण काय करू शकतो. इट इज फॉलोड इन द रिजन्स ऑफ नॉन ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. ज्या ठिकाणी पाऊस व्यवस्थित वॉटर सप्लाय नाही आहे त्या ठिकाणी आपण ही मेथड आपण ॲडॉप्ट करू शकतो. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5
प्लोईंग्स अँड सम क्रॉस प्लोईंग्स. 4 ते 5 प्लोईंग करायच्या, त्यानंतर क्रॉस प्लोईंगसुद्धा करायच्या काही काही, आणि त्यानंतर वेल डिकम्पोज FIM ॲड करायचं त्यामध्ये, आणि बेड रेज करायचे 1 to 1.5 मीटर वाईड अँड 8 to 10 सेंटीमीटर ऑफ हाईट. त्याची हाईट ठेवायची 8 to 10 सेंटीमीटर अँड लेंथ जेवढी आवश्यक आहे त्यानुसार. आणि त्यानंतर काय करायचं, ड्रेनेज इज प्रोव्हाइडेड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर वाईड चॅनल. ठीक आहे. सोईंग इज डन ड्युरिंग 2nd week ऑफ जून अँड सीड इज कवर्ड विथ थिन लेअर ऑफ सॉईल और कंपोस्ट. ठीक आहे, कवर्ड करायचं. त्यानंतर द सीड रेट निडेड फॉर ग्रोईंग ऑफ 1 हेक्टर नर्सरी. नर्सरीसाठी किती लागतं, 250 ते 400 kg त्याला सफिशियंट आहे. त्यानंतर ते जे आपण सीडिंग त्या ठिकाणी तयार केले ते जर आपल्याला मेन फील्डसाठी वापरायचे असते तर ते आपण 10 ते 12 हेक्टर लँडसाठी ते सफिशियंट आहे. ठीक आहे. दापोग नर्सरी, यामध्ये काय होतं, दापोग नर्सरी यामध्ये जर आपल्याला हे करायचं असलं तर आपण काय करतो, ज्या ठिकाणी ॲडिक्वेट वॉटर सप्लाय आहे, म्हणजे योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, नर्सरी इज प्रिपेअर्ड ऑन कॉन्क्रीट फ्लोअर और ऑन रेज्ड बेड. त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे फ्लोअर तयार करतो किंवा रेज्ड बेड आपण तयार करतो सॉईलचे. त्यानंतर काय करतो आपण, त्याला पॉलिथिन शीटनं आपण काय करतो, कवर करतो. और बनाना लीव्ज, ज्या ठिकाणी बनानाचे जे लीव्ज असतात ते आपण त्या ठिकाणी कवर करतो. प्रीजर्मिनेटेड सीड आर यूज्ड फॉर सोईंग. जे प्रीजर्मिनेटेड सीड आहेत म्हणजे अगोदरच जर्मिनेशन जसं झालेलं आहे ते आपण सोईंगसाठी वापरतो. इन दिस मेथड सीडलिंग बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 14 ते 16 दिवसामध्ये आपण ट्रान्सप्लांटिंगसाठी ते वापरू शकतो. नर्सरी ऑफ 30 to 40 स्क्वेअर मीटर इज सफिशियंट फॉर रेझिंग सीडलिंग फॉर प्लांटिंग 1 हेक्टर लँड. 1 हेक्टर लँडसाठी 30 to 40 स्क्वेअर मीटरची जी नर्सरी आहे ती सफिशियंट आहे. ठीक आहे. ट्रान्सप्लांटिंग, आता सर्वात महत्त्वाचं, ट्रान्सप्लांटिंग कशी करायची. ट्रान्सप्लांटिंग करताना काय करायचं, ट्रान्सप्लांटिंग ऑफ द, तर मेन जे असतं आपण काय करतो, ट्रान्सप्लांटिंग 21व्या दिवशी, 25व्या दिवशी आणि 30व्या दिवशी आपण ट्रान्सप्लांटिंग करू शकतो. ते कशावर बेस्ड आहे, बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर फॉर प्लांटिंग. प्लांटिंगसाठी वॉटर किती अवेलेबल आहे आपल्यासाठी, मॅच्युरिटी पिरियड किती आहे त्याचा, आणि व्हरायटीवर सुद्धा ते डिपेंड करतं. आता वेगवेगळ्या व्हरायटीचं 120, 135 आणि 150 डेज ट्रान्सप्लांटेड आफ्टर अबाउट 21, 25 अँड 30 डेजचं रिस्पेक्टिव्हली आपण त्या व्हरायटीच्या ड्युरेशननुसार आपण ट्रान्सप्लांटिंग करतो. द सीडलिंग आर पुल्ड टाईड इन बंडल्स. त्यानंतर काय करतो आपण, लेफ्ट इन वॉटर फॉर नाईट बिफोर प्लांटिंग. म्हणजे आपण काय करतो, आदल्या दिवशी जे आपल्याला ट्रान्सप्लांटिंग करायची ते काय करतो, रात्री काय करतो आपण, ते पाण्यामध्ये भिजत ठेवतो त्याला. अँड ॲट इच स्पॉट 3 to 4 सीडलिंग आर ट्रान्सप्लांटेड. प्रत्येक स्पॉटला आपण काय करतो, 3 ते 4 सीडलिंग ट्रान्सप्लांट करतो. आणि त्याची जी साईज आहे, डिस्टन्स किती लागतं त्या याच्यासाठी, तर त्या ठिकाणी स्पेसिंग लागते अर्ली, मिडियम आणि लेट व्हरायटी यानुसार लागते आपल्याला. तर अर्लीसाठी लागते 15 by 15 सेंटीमीटर, मिडियमसाठी लागते 20 by 15 सेंटीमीटर आणि त्यानंतर लेटसाठी लागते 20 by 20 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. इन केस ऑफ लेट प्लांटिंग ड्यू टू द पॉसिबिलिटी ऑफ इरिगेशन वॉटर, एज्ड सीडलिंग आर प्रेफर्ड टू यंगर वन्स. जे एज्ड म्हणजे जे जुने सीडलिंग आहेत ते आपण प्रेफर करतो जे यंग वन आहेत त्याच्यापेक्षा. नावडेज मेकॅनिकल ट्रान्सप्लांटर्स आर यूज्ड फॉर पॅडी ट्रान्सप्लांटिंग. ठीक आहे. आता नेक्स्ट इमेजमध्ये आपण पाहू की ट्रान्सप्लांटिंग कशा प्रकारे केली जाते. ठीक आहे. या इमेजमध्ये आपण पाहू शकता की जे पॅडी ट्रान्सप्लांटर आहे मेकॅनिकल मेथडनं, यामध्ये खूप इझी जातं. त्या पॅडी ट्रान्सप्लांटच्या साहाय्याने आपण खूप लवकर म्हणजे ते ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि किंवा मग आपली जी लोकल मॅन्युअल मेथड आहे म्हणजे हाताने आपण ते सुद्धा ट्रान्सप्लांट करू शकतो. ठीक आहे. आजचा हा एक पार्ट कंप्लीट झाला. त्यानंतर आपण लवकरच दुसरा पार्टसुद्धा अपलोड करू. त्यानंतर तुम्हाला जर या लेक्चरबद्दल काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी मला क्वेश्चन विचारू शकता. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा टॉपिक लेक्चर शेअर करा जेणेकरून त्या सर्वांना याचा लाभ होईल. कारण हा टॉपिक
खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 8 मार्काला कंपल्सरी विचारला जातो एक्झाममध्ये. ठीक आहे, धन्यवाद.